नमस्कार मित्रांनो, मी संजय बाविस्कर. मी आपल्या नवीन यूट्यूब चॅनलचं नाव आहे रिअल इस्टेट गाईड मराठी. यामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. हे यूट्यूब चॅनल मी खास आपल्या मराठी बांधवांसाठी सुरू केलेलं आहे, जेणेकरून त्यांना रिअल इस्टेटमधली सगळी इत्थंभूत माहिती वेळेवर मिळाली पाहिजे, नवीन लॉन्चेसची माहिती मिळाली पाहिजे आणि रिअल इस्टेटमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडी जे घडत आहेत, त्या सगळ्यांची माहिती आपल्याबरोबर त्वरित यायला पाहिजे यांच्याकरता हे चॅनल सुरू केलेलं आहे. सो आजचा आपण टॉपिक सुरू करूया. आजचा टॉपिक तुम्ही बघितलं असेल, की मी एक चित्र दिलेलं आहे महिलांचं आणि खाली लिहिलं आहे, महिलांसाठी स्वप्नातील घर घेणे फायदेशीर झाले. सो मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल, की आपला जो समाज आहे तो पुरुषप्रधान समाज आहे आणि त्यामध्ये महिलांसाठी घर घेणं ही फार मोठी अ, हिमालय चढण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये महिलांसाठी खास एक किफायतशीर गोष्ट ही महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. तशी बातमी जुनी आहे, परंतु आज या बातमीचा उल्लेख करणं फार गरजेचं आहे. कारण की त्या बातमीचा कुठेही गवगवा होत नाही, कुठेही म्हणजे माहिती मिळत नाही आणि बिल्डर किंवा डेव्हलपरसुद्धा सांगत नाही आणि आपल्या भोळ्या-भाबड्या महिलांना त्याची माहिती मिळत नाही, म्हणून ते त्यांचे आर्थिक नुकसान करून बसतात. तर चला आपण बघूया की एक्झॅक्टली काय आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक अध्यादेश दाखवतोय, जो की 31 मार्च 2021चा आहे, जो महाराष्ट्र सरकारने काढलेला होता. या अध्यादेशामध्ये महाराष्ट्र सरकारने असं नमूद केलेलं आहे, की ते फक्त महिला खरेदीदारांसाठी, जे की सनदिका खरेदी करते म्हणजे फ्लॅट, प्लॉट्स कुठल्याही रिअल इस्टेटमध्ये खरेदी करतील ते. सो त्याच्यामध्ये त्यांना 1% हे मुद्रांक शुल्कामध्ये कमी केलं जाईल. जी काही स्टॅम्प ड्युटी करंट चालू आहे, त्याच्यामध्ये 1% कमी केलं जाईल. तुम्ही म्हणणार आहे माहिती तर तुम्ही ऑलरेडी आहे मार्केटमध्ये, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु मित्रांनो, माहिती असणे आणि माहिती समजून घेणे आणि त्या माहितीचा उपयोग करून घेणे, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप छान माहिती मिळेल. सो आता इथं बघितला तर 1% स्टॅम्प ड्युटीमध्ये कमी केलेली आहे. परंतु ह्या अध्यादेशामध्ये काही अटी शर्ती दिलेल्या होत्या, त्या खूप जाचक होत्या. त्याच्यामुळे हा जो 1% स्टॅम्प ड्युटीचा फायदा आहे, महिलांनी घेतला नाही आणि त्यांना ते घेण्याकरता तेवढं आकर्षक वाटलं नाही. तर त्या अटी शर्ती काय होत्या? सो त्या अटी शर्तीमध्ये असं होतं, की महिलांनी जर का घर त्यांच्या नावे खरेदी केलं, सो ते घर घेतल्यापासून 15 वर्षापर्यंत ते कुठल्याही पुरुष खरेदीदाराला विकता येणार नाही. ही एक सगळ्यात मोठी अट होती, जी की फार जाचक होती, की महिला आज तुम्ही बघित असाल, तर बऱ्याचशा महिला या नोकरदार आहेत, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करतात आणि त्यांना एक खूप चांगला पगार मिळतो. सो लग्नाअगोदर ते घर घेऊ इच्छितात. काही महिला आहेत ज्या इन्व्हेस्टमेंटला घर घेऊ शकतात. सो आता घर घेतल्यानंतर जर का त्यांना काही अडी-अडचणी आल्या किंवा त्यांना इन्व्हेस्टमेंट केलेलं घर जे विकायचं असेल, तो समोरचा ग्राहक हा पुरुष वर्ग आहे का महिला वर्ग आहे, याच्या बघण्यापेक्षा याला पटकन विकावं ही एक आपली एक धारणा असते आणि आपल्याला पटकन तो व्यवहार उरकवायचा असतो, करायचा असतो. आता याच्या अटीप्रमाणे कसं आहे, की तुम्हाला 15 वर्ष विकताच येणार नाही, म्हणजे तुम्ही तो अडकून पडलात. दुसरी गोष्ट की तुम्हाला विकायचं असेल, तर तुम्ही कुठल्याही पुरुष वर्गाला विकू शकत नाही, म्हणजे तुम्हाला महिलालाच विकावं लागेल. हा एक जाच अट याच्यामध्ये होती. सो ही जी अट आहे, ही महाराष्ट्र सरकारने नवीन अध्यादेश काढून ही संपूर्ण नष्ट करण्यात आलेली आहे. सो पुरुष वर्ग आणि 15 वर्ष या दोघंही अटी ह्या संपूर्णतः नष्ट करण्यात आलेल्या आहेत. सो तुम्हाला मी एक नवीन अध्यादेश दाखवतो, जो की महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. तो अध्यादेश आहे शुक्रवार मे 2023-26 तारखेला. आता 26 तारखेला 21ला 2021ला अध्यादेश आला होता पहिला आणि तो अध्यादेश हा दुसरा आणलेला आहे, तो 26 मे 2023 रोजी. याच्यामध्ये
सरकारने क्लिअरली म्हटलेलं आहे, की महाराष्ट्र शासनाचं जनहितार्थ तसे करणे आवश्यक असल्याबद्दल त्याची खात्री पटल्याने काय खात्री पटली त्यांना, की अशा प्रकारच्या निवासी युनिटच्या म्हणजे एखादी फ्लॅट असेल, रोज असेल, बंगलो असेल, प्लॉट असेल वगैरे, वगैरे. खरेदीच्या तारखेपासून 15 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यानंतरच्या कोणत्याही पुरुष खरेदीदारास अशा प्रकारच्या निवासी युनिटची विक्री करण्यावर निर्बंध घालण्याकरिता शर्त क्रमांक 2 वगळण्यासाठी उक्त आदेश सुधारणा करणे इष्ट असल्याचे वाटत आहे. त्यांनी ते निदर्शनास घेतलं आणि त्यांना ते वाटलं करून द्यायला पाहिजे. आणि खरंच ही खूप जाचक अट होती, ज्याची काही आवश्यकता नव्हती. म्हणजे ते फक्त कसं आहे, की तुम्हाला एक गाजर दाखवलं होतं, पण ते खाता येत नव्हतं. आता ह्या नवीन अध्यादेशाने काय, की जे गाजर दिसतंय ते खाताही येत आहे. सो जनहितार्थ त्यांनी हा आदेश आणलेला आहे आणि दुसरा जो पहिला आदेश होता, जो सेकंड अट होती, ती नष्ट करण्यात आलेली आहे. सो हा अध्यादेश आता याचा लिंक मी तुम्हाला खाली देतो. त्यातनं तुम्ही डाउनलोड करू शकता. ज्या ज्या महिला वर्गांना, ज्या ज्या माझ्या माता बंदी भगिनींना ज्यांना हे अध्यादेश हवा असेल त्यांनी प्लीज डाउनलोड करून घ्यावा आणि हा बिल्डरला दाखवावा. आता याचा फायदा कसा करून घेता येईल? एक तर तुम्हाला सांगतो, की महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली जास्त घर कुठे खरेदी केले जातात, तर पुणे, मुंबई, नाशिक या शहरामध्ये खरेदी केले जातात. सो एक तर ज्या ठिकाणी मेट्रोचं काम चालू आहे, त्या ठिकाणी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी ही 1% वाढवून घेतलेली आहे. म्हणजे मुळातच पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टॅम्प ड्युटी 6% आहे. ज्या ठिकाणी मेट्रोचं काम चालू आहे, ते मेट्रो सेस 1% आहे. सो टोटल झाले 7%. तुमच्याकडनं 7% स्टॅम्प ड्युटी वसूल केली जाते. परंतु ज्या ठिकाणी मेट्रो नाही आहे, त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी किती 5% आहे. 5% असल्यामुळे मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी 6% स्टॅम्प ड्युटी आहे. 6% स्टॅम्प ड्युटीमधनं तुम्ही जर याचा 1% लाभ घेतला, तर तुम्हाला निव्वळ स्टॅम्प ड्युटी फक्त 5% पडणार आहे. सो पुण्यामध्ये असे बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत, असे बरेचसे स्कीम्स आहेत, ज्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी 6% आहे. तुम्ही बिल्डरला विचारा, की तुमच्याकडे स्टॅम्प ड्युटी किती आहे? मोठे टाउनशिप असेल त्या ठिकाणी ॲप्लिकेबल नाही आहे, कारण की टाउनशिपमध्ये ऑलरेडी जो स्टॅम्प ड्युटी आहे तो 50% कमी करून दिलेला आहे. सो त्याच्यामुळे हा 1% त्याचा फायदा मिळणार नाही. आणि पुणे, मुंबई, नाशिक हे मोठे शहरं वगळता ज्या ठिकाणी ज्या भागामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टॅम्प ड्युटी 6% आहे, तिथं तुम्ही जर घर विकत घेत असाल बिल्डरकडनं किंवा स्वतः बांधून घेत असाल किंवा खरेदी करत असाल, तो पर्टिक्युलरली खरेदी करण्यामध्ये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी 1% कमी द्यावी लागेल. परंतु ही जी फक्त स्कीम आहे आणि मुभा 1%ची ही फक्त महिला वर्गांकरता आहे. याच्यामध्ये पुरुषांचं नाव नसता कामा. याच्यामध्ये फक्त महिलांचंच नाव असलं पाहिजे. सो हे तुम्हाला मी समजतो की तुम्हाला सगळं समजलं असेल. नाही समजलं असेल तुम्ही मला प्लीज रिप्लाय करा. मी तुम्हाला परत याच्यावरती व्यवस्थित अजून समजून सांगेन. मित्रांनो, हे जे स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेशन्स आहे, हे तुम्हाला मी समजून सांगतो, की कशाप्रकारे त्याचं कॅल्क्युलेशन होणार आहे आणि तुम्हाला फायदा कसा होणार आहे. सो तुम्ही बघू शकता, की इथं महाराष्ट्रामध्ये ॲक्चुअल स्टॅम्प ड्युटी 5% आहे. परंतु जो लोकल बॉडी टॅक्स आहे, जो LBT आहे, तो 1% आहे. त्याच्यामुळे 5चा हा 6% झाला. आणि ज्या ज्या शहरामध्ये मेट्रोचे कामं सुरू आहेत, त्या ठिकाणी मेट्रो सेस हा ॲडिशनल लावलेला आहे. सो 5 प्लस 1 6, 6 प्लस 1 7 अशा प्रकारे टोटल 7% स्टॅम्प ड्युटी लागते. जर तुम्ही जर कुठेही घर घेतलं मोठ्या शहरामध्ये, जसं पुणे, मुंबई, नागपूर असेल, सो जर का तुम्ही बघितलं स्टॅम्प आपले जर का ॲग्रीमेंट प्राईस 80 लाखाच्या आसपास असेल किंवा आपण पकडू की 80 लाख पकडूया, त्याच्यावरती 7%च्या हिशोबाने तुमचं स्टॅम्प ड्युटी बसते 5,60,000 रुपये. बरोबर आहे. आता बघू की आपण सेव्हिंग कशी होणार. आता सेव्हिंग याच्यामध्ये बघितलं तर सेम ॲग्रीमेंट प्राईस पकडूया, परंतु
तुम्हाला जर का 7% मधनं 1% जर स्टॅम्प ड्युटी वेव्हर मिळाला, तर तुमचं ₹80,000 वाचतात. परंतु अजून जर का तुम्ही विचार केला, की ह्याच शहरामध्ये असे काही ठिकाण असू शकतात, ज्या ठिकाणी मेट्रो सेस ॲप्लिकेबलच नाहीये. मग त्या केसमध्ये काय होईल? त्या केसमध्ये हा 0 होईल आणि तुमचा जो स्टॅम्प ड्युटी आहे तो 6% होईल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फक्त 6% स्टॅम्प ड्युटी लागणार आणि 6%च्या हिशोबाने किती तुमचं 4,80,000 होतात. आणि 4,80,000 प्लस 80,00,000वरचा 1% स्टॅम्प ड्युटी म्हणजे 80,000 म्हणजे अजून तुमचे 80,000 वाचतात. सो तुम्हाला इफेक्टिव्ह स्टॅम्प ड्युटी किती पडणार आहे? फक्त 4. आणि ह्या 6 मधनं 1% मायनस केला तुम्हाला इफेक्टिव्ह किती पडणार आहे? फक्त 5%. सो 5% स्टॅम्प ड्युटी तुम्हाला ॲप्लिकेबल होऊ शकते. आणि खरं आहे, असे बरेच ठिकाण असतील पुण्या, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, की ज्या ठिकाणी तुमचा मेट्रो सेस हा 1% ॲप्लिकेबल नाहीये. पुण्यामध्ये असे बरेचसे मला ठिकाण माहिती आहे, या ठिकाणी मेट्रोचं सेस ॲप्लिकेबल नाहीये. तुम्ही मला पिंग करू शकता, तुम्ही मला मेसेज करू शकतात, कमेंट करू शकतात. मी तुम्हाला याची माहिती देईल. आता हा झाला मोठ्या शहरामधला. परंतु छोट्या शहरामध्ये काय आहे? तर छोट्या शहरामध्ये स्टॅम्प ड्युटी 5%च आहे आणि एल-बी-टी 1% आहे. सो तिथं सुद्धा 6% स्टॅम्प ड्युटी लागणार आहे. सो अशाच प्रकारे तुम्ही 1% स्टॅम्प ड्युटी तर वाचवू शकता. सो बाय एंड लार्ज 5% स्टॅम्प ड्युटी ॲप्लिकेबल होऊ शकते. हे सत्य आहे. सो याचा भरपूर फायदा घ्या आणि महिला वर्गांना सक्षम करा आणि त्यांना याचा फायदा करून द्या. धन्यवाद.